पहा या ठिकाणी काय केलेलं आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल्स असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला या टेबलमध्ये पहा की जो वेट आहे या वेट मध्ये आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. पहा म्हणजे इथली व्हॅल्यू काढायची, दिले काय आपल्याला एरिया आणि प्रेशर. विथ द हेल्प ऑफ एरिया आणि प्रेशर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे वेट. ओके, देन वी हॅव फॉर्म्युला प्रेशर इज इक्वल टू वेट अपॉन एरिया. तर यामध्ये आपण काय करू शकतो, आपल्याकडे काय काय आहे, एरिया आहे आणि प्रेशर आहे. काढायचे काय वेट, तर आपण वेटचा फॉर्म्युला तयार करू शकतो. काय करू शकतो पहा, WEIGH वेट इज इक्वल टू प्रेशर. पहा प्रेशर हा जो भागाकारामध्ये एरिया आहे तिकडे येऊन काय होतो, गुणाकारामध्ये जातो. देन वी हॅव न्यू फॉर्म्युला वेट इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. व्हॅल्यूज काढायची आपल्याला वेटची. प्रेशर आपल्याकडे किती आहे 20,000. ओके, इंटू एरिया किती आहे 0.04. या दोघांना मल्टिप्लाय केलं त्या व्हॅल्यूला तर तुमच्या लक्षात येईल काय येईल. त्या 4ने आपण ह्या 20,000 भागलं तर उत्तर किती येतं 80,000. ओके, आता प्रश्न आहे डेसिमल पॉइंटचा. 2 स्थळांच्या नंतर आहे, इथे आपण दिलं तर पहा वेट ची व्हॅल्यू काय निघालेली आहे या ठिकाणी 800. वी नो दॅट SI युनिट ऑफ वेट इज न्यूटन. सो 800 न्यूटन या पद्धतीने उत्तर निघेल. ओके, परत तुम्ही पाहू शकता दुसऱ्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण आन्सर काढू शकतो. देन द वेट इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. देन 20,000 इंटू 0.04. आता याचा पॉईंट काढून टाकण्यासाठी आपण काय केलं, इथे 2 स्थळानंतर इथे डेसिमल पॉईंट आहे 100 मध्ये मल्टिप्लाय केला आणि खालती डिवाइड केले, जे की तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये करता. देन या ठिकाणी आपण कटवाकटबी केली. त्यानंतर पहा 200 इंटू 4. 200 इंटू 4 इज इक्वल टू 800. देन वेट इज 800 न्यूटन. सो या ठिकाणी 800 न्यूटन हे वेट आलं. सेकंड या ठिकाणी टेबल मध्ये काय दिले पहा, तुम्हाला वेट आणि एरिया दिलेला आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे प्रेशर. तुमच्याकडे आहे फॉर्म्युला. विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला गिव्हन व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुटअप करा आणि प्रेशरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा.